झाडचं अनेक वचन झाडे असं होणार आहे, कारण झाड हे काय आहे, नपुसकलिंगी नाम आणि अकारांत नपुसकलिंगी नामाचं एकारांतमध्ये बदल होतं. वृक्षचं अनेक वचन वृक्षच राहणार आहे, कारण याचे दोन्ही रूपे सारखेच आहेत, म्हणून हे काय उभयवचनी नाम. बागचं अनेक वचन बागा होणार आहे, कारण हे स्त्रीलिंगी नाम आहे, ती बाग म्हणतो आपण. आणि काय स्त्रीलिंगी अकारांत नामाचं अकारांत किंवा एकारांतमध्ये बदल होतं. त्यानंतर आहे उद्यान, याचं अनेक वचन उद्याने होणार आहे. खेळणे हे नपुसकलिंगी नाम आहे आणि एकारांत नपुसकलिंगी नामाचं इकारांतमध्ये बदल होतं, म्हणून याचं अनेक वचन हे खेळणी होणार आहे. त्यानंतर पहा नक्कल, त्याचं अनेक वचन नकला असं होणार आहे. नक्कलचं अनेक वचन नकला. देऊळचं अनेक वचन देवळे होणार आहे, उच्या ठिकाणी व येणार आहे. लिंबूचं अनेक वचन लिंबे असं होणार आहे, कारण ते नपुसकलिंगी नाम आहे आणि उकारांतचं एकारांतमध्ये बदल होतं. चूलचं अनेक वचन चुली असं होणार आहे, कारण हे अकारांत स्त्रीलिंगी नाम आहे. त्यानंतर बाईचं अनेक वचन बाया, कारण एकारांत स्त्रीलिंगी नामाचं याकारांतमध्ये बदल होतं. आणि शीतचं अनेक वचन हे शिते होणार आहे. धन्यवाद.